मध्ये करावी लागेल. 2 अक्षराचं लक, 2.5 अक्षराचं भाग्य, 3 अक्षराचं नशीब, 3.5 अक्षराची किस्मत, या साऱ्या गोष्टीच्या बाजूला सरसावल्या ना तर 4 अक्षरांची मेहनत तुम्ही मैदानात केली ना तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल. परंतु ही मेहनत कोणाच्या बाजूने झुकेल नितेश सर? नाही, नक्कीच कोणाच्या बाजूने झुकेल दॅट इज अ बिग क्वेश्चन. यक्ष प्रश्न आहे. परंतु सध्या परिस्थिती म्हणते की गोलंदाजी करणाऱ्या टीमकडे मोमेंटम आहे. त्यांना मात्र 1-2 चेंडू डॉट काढायचे आहेत, किमान 1 विकेट. आणि जर का ती 1 विकेट आली तर प्रेशर डेव्हलप होईल. किंबहुना आपण असं म्हणूया अनुज, जर का पहिल्या 2 चेंडूवर 1 षटकार जर का आला तर जयघोष होईल. तो बॅटिंग करणाऱ्या टीमचा काय घडेल काय बिघडेल पाहूया आपण. 6 चेंडू आणि 13 धावा. फायनल कशी असावी SPL सीझन 3C तर अशी असावी. 6 बॉल आणि 13 धाब्यांची आवश्यकता. परंतु आता बॅटिंग करत असताना ना सर विश्वास ठेवावा लागेल. बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला आपण पाहतोय श्रीधरला आपण पाहतोय स्ट्राईक एंडला बॅटर आहे. आता पूर्णपणे टीमला विश्वास ठेवावा लागेल त्यांच्या खांद्यावरती. असं म्हटलं जातं ना, संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाके भगवान नहीं मिलता. अरे संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाके भगवान नहीं मिलता. लोग आज भी उस पत्थर को क्यों पूछते हैं? क्योंकि भरोसा लायक इंसान नहीं मिलता. परंतु तोच भरोसा दाखवावा लागेल सध्याच्या घडीला बॅटिंग करत असताना श्रीधरवरती. बॉल निघाला, बॉल घेऊन. आणि श्रीधर हा फलंदाज खरं तर पहिल्यांदाच आपल्या असोसिएशनच्या SPL या सीझन 3 मध्ये तो खेळ करतोय. आता मात्र त्याला हिरो बनण्याची संधी आहे. मैदानामध्ये मॅच अजूनही दोन्ही टीम्स कडे ऑन आहे. परंतु आगीकूच करतो आणि मैदानामध्ये शिरकाव करतो. या मॅच मध्ये गोलंदाजी करणारी टीम आई जननी माता सरई. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता 13 धावांची गरज. क्या बात आहे. बॉल निघाला. 5 बॉल 13 धावांची आवश्यकता. निर्णायक बॉल, फुल टॉस बॉल. क्या बात आहे. बॉलला फेकून दिलाय की काय आणि कॅच ड्रॉप. ही कॅच ड्रॉप नाही तर मी तर म्हणेन ही माझ ड्रॉप आहे. आता पूर्णपणे वेळ काय देखील मी तर म्हणेन नतमस्तक होते या उमरा टीम समोर. आता मात्र मॅच मध्ये मजा येणार आहे. आता काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते. काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये आहे. काय म्हणाल सर? गोड जिंकली मॅच. नक्कीच जुनी मॅच दोन्ही टीम्स कडे बॅलन्स आहे आपण असं म्हणूया. बॉडी लँग्वेज स्ट्रॉंग आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमचं आणि त्यांचं बॉडी लँग्वेज आहे ना हे आत्मविश्वासानंच मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॉंग आपल्याला पाहायला मिळते. दिवसभरामध्ये काय मागच्या काही 3-4 दिवसामध्ये घेतलेली ही मेहनत आज मात्र त्याची फलश्रुती मिळणार. कोण बनणार चॅम्पियन सीझन 3 चा? उमरठ की सरई? वेट वॉच लोडेड. ओहो क्या बात है. इट्स ओव्हर द फील्ड हेड. अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. दिस इज बिगी. दिस इज माइटी. मॅच मध्ये पुनरागमन करून खरं तर देणारा षटकार बॅट्समन आपण पाहताय. उमरठ सरी श्रीधरच्या बॅटमधनं पहिल्यांदाच केली एंट्री. रॉयल एंट्री. क्या बात आहे. आता 3 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता आहे. मित्रांनो, प्रेक्षकांनो, मॅच आवडली का? 3 बॉल आणि आता यस ओके. चुकीची दुरुस्ती. ती जी कॅच होती तिथे रन कुठल्या प्रकारचा आला नाही. चेंजेस होतील, जरूर माफ करा. मॅच आता प्रेशराइज आहे. आता येणारे 3 बॉल आणि आता गरज असेल 7 धावांची. मॅच मध्ये रोमांच वाढलाय. काटेकी टक्कर आपल्याला पाहायला जरूर मिळतो. 3 बॉल 7 धावांची आवश्यकता आहे. बॉल तयार. लॉफ केलं ऑन साइडला क्लिक करण्याचा प्रयत्न. आता देखील संधी आहे परंतु आता देखील चौकार. व्हॉट अ मॅच. आता मॅच मध्ये सर नितीश सर आता आपण पाहतो येणारे 2 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता आहे. कशी असावी SPL सीझन 3 2025 ची फायनल. आता कोण बनेल मागचा सिकंदर? नितेश सर असं म्हटलं जातं ना, हर सर झुक जाए वो मंदिर होता है, हर नदी समा जाए वो समंदर होता है. इस जीवन के कर्म भूमि में तो युद्ध बहुत है लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. कोण बनेल मागचा सिकंदर? 2 बॉल 3 धावांची गरज. नक्कीच एकदा समालोचकाने मला विचारलं होतं की नितीश दादा तुम्हाला मॅच कशी हवी आहे? जरूर आपण सांगूया. कातरवेली शरीरावर कुणीतरी मोरपीस फिरवावा आणि त्याचं अंगभर शहार यावे इतका चित्तधर्मक सामना आपल्याला पाहायला मिळतो. दोन्ही टीम साठी एकदा जोरदार टाळ्या. मॅच इज स्टिल ऑन. आणि जरी मॅच मध्ये 2 धावा जरी पडल्या ना तरी सुपर ओव्हर सुपर डुपर ओव्हर तुम्हाला पाहायला मिळेल. क्या बात आहे.
आता स्वतःवरती विश्वास दाखवलाय. आता मॅच मध्ये ट्विस्ट आहे. 1 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता आहे. इथून जर 2 धावा बनल्या तर सुपर ओव्हर. 1 धाव जर बनली तर समोरचा चरई संघ विजेता आणि जर 3 धावा बनल्या तर उमराट संघ विजेता. काटे की टक्कर असं म्हटलं जातं ना, वो चाय पीने में क्या मजा जिसमें शक्कर ना हो और वो मैच देखने में क्या मजा जिसमें टक्कर ना हो. काटे की टक्कर. 1 बॉल 3 धावांची गरज. अगदी आता प्रत्येक प्रेक्षकांवरती अगदी मॅच आता आपण पाहतोय धड 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 अशी चालू आहे. प्रेक्षक आता हळूहळू लाईनशीर पाहायला मिळतात. क्या बात. एकदा 2 टाळ्या. 1 बॉल 3 धावांची आवश्यकता. 2 आल्या तर सुपर ओव्हर. ओ फ्लिक केला बॉल. 1 तर मिळणार. दुसरीचा प्रयत्न. अनुज काय पाहतोस. या चेंडूवर झालेली चूक. 2 तर मिळाल्या आणि तिसरी धाव कंप्लीट. चैंपियन टीम तभी कहते जीत उन्हीं के मिलते जिनके खरं तर ज्येष्ठ नेते चंद्रकांतजी कलंबे साहेबांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो, जो आता खरं तर सामना जिंकलाय, स्पर्धा जिंकलाय आणि बनलाय टीम उमराट एसपीएल सीझन 3 चा चॅम्पियन संघ. मेनी हार्डी कॉंग्रॅच्युलेशन्स. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. व्हेरी हार्ड लक टीम. व्हेरी हार्ड लक टीम. सरी प्रयत्न फार छान झाला, परंतु काही हरकत नाही. द्वितीय क्रमांकावर मात्र नक्कीच समाधान मानावं लागतं. आपण पाहताय टीम सरई विनोद शिर्के, काही हरकत नाही, परंतु फाईट तुम्ही चांगली दिली. अगदी आपण पाहताय दोन्ही संघांमध्ये जबरदस्त हाय व्होल्टेज सामना आपल्याला रंगताना पाहायला मिळाला. अगदी इलेक्ट्रिफाईंग ॲटमॉस्फिअर आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच आपण जर पाहिलं तर कोल्हापूरमध्ये सातत्याने किंग म्हणून ओळखले जाणारे बऱ्याच व्यक्तिमत्व, परंतु किंग मेकर